आजच्या दिवसामधील पहिल्या सामन्याला सुरुवात आपण करणार आहोत. ही स्पर्धा आपल्यापर्यंत घेऊन आलेले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी तालुका उपाध्यक्ष श्रीकांत सतीश गोणे साहेब, मनसे पंचायत समिती अध्यक्ष अनगाव गट जितबाई मडवी साहेब, ललित मडवी साहेब, मनसे पंचायत समिती गट अनगाव उपाध्यक्ष आदेश बसवंत साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय सचिन 11 स्पोर्ट्स क्लब अग्रीपाडा आयोजित स्वर्गीय सचिन गोणे स्मृती चषक 2026 हे दिमागदार आयोजन. हा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील पहिल्या सामन्याला आता मात्र सुरुवात होईल. वीरबजरंग दोंडवली संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम फिल्डिंग करण्याचं डिसिजन घेतलेलं आहे आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे जयबजरंग पुंडाशा संघाला. आजच्या दुसऱ्या दिवसामधील पहिला सामना या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे 12 मॅन राखीव खेळाडू आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवायचे आहेत. जयबजरंग पुंडा संघाचा संघनायक आपला 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवायचा आहे. दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवायचे आहेत. ज्या संघाचा 12 मॅन कॉम्बॉक्समध्ये नसेल त्या संघाला पेनल्टी देणे जाईल. पहिला चेंडू इथे मात्र एनफिल्डच्या वरून कव्हरपानच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो. डीप कव्हर पॉइंट रिझन मधून सेम आपार. पहिल्या चेंडूवर पहिला दमदार चौकार. चौकाराने या स्वतःच्या डावाची आणि या संघाच्या डावाची देखील सुरुवात करताना फलंदाज पाहायला मिळतोय. इथे ऑन साईडला मिड रिजन मध्ये मात्र चांगली शतक्षण डीप मध्ये पाहायला मिळते. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण होतात. मयूर स्ट्रायकर मयूर होता ज्याने या चौकाराने आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलं होतं आणि आता मात्र स्ट्राईकला येतोय सोनो. स्वीप करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, एक चौटी धाव फलंदाज पूर्ण करतात. बॅटकर नक्कीच पंच दर्शवतात. सिंगल सोनू देखील आपलं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या 6 वर पोहोचते. प्रज्वल दलवी आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला षटक घालताना. इथे आउटरायचा फटका घ्या, क्षेत्ररक्षक स्क्रीट होतोय. एक सिंगल रन्स दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 7 वर.
आपण सामना पाहतोय जय बजरंग पुंडास विपक्ष वीर बजरंग ढोंडाडोली या दोन संघामध्ये. लॉब केले चुटोला लॉफ्टॉट फटका, क्षेत्ररक्षक बनेल प्रेषक, त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा षटकार लॉंग ऑनच्या वरून. धावसंख्या 6 मुसंडी मारते, धावसंख्या 6 वाढून होते धावफलकावर 13 धावा. पहिला षटकार पहिला चौकार देखील आपल्याला पाहायला मिळत आणि पहिला षटकार देखील पाहायला मिळतोय. मयूर यांनी चौकार ठोकला होता आणि षटकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. प्रज्वल दळवी पहिले षटकात घालताना त्याच्या विरुद्ध आक्रमण का पाहायला मिळते मयूर या फलंदाजाचा. पहिला सामना आपण बघतोय जय बजरंग पुंडास विपक्ष वीर बजरंग ढोंडाडोली या दोन संघामध्ये. इथे हलकासा अपील धाव घेण्याचा प्रयत्न मात्र धाव घेतली जात नाही. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जय बजरंग पुंडा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 13 धावा. भगवान स्मृती जय बजरंग पुंडास गोलंदाज आयुष इथे समोर खेळल्या चेंडूला 20 सेफ मध्ये लॉंग रिझन मध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि चेंडू निघून जातोय सीमा पार 1-2 का 4 चौकार. अक्षय कासार फॅम टीम स्वर्गीय भगवान स्मृती जय बजरंग पुंडास आपण पाहतोय विपक्ष वीर बजरंग ढोंडावली हा पहिला सामना पाहायला मिळतोय. आणि चौकाने संघाची धावसंख्या येतो आकार धावसंख्या 4 ने पोहोचते ते 17 वर. इथे स्वतःच्या फॉलमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्कोलिंग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र एका धावेचं दोन्ही फलंदाज समाधानी. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ते 18 वर. आपण आजच्या दिवसामधील पहिला सामना पाहतोय अक्षय कासार फॅम टीम स्वर्गीय भगवान स्मृती जय बजरंग पुंडास विरुद्ध वीर बजरंग ढोंडारोली या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे, आयुष्य दुसरं षटकात घालताना इथे फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही, कारण आपण बघितलं तर थोडासा चेंडू पडल्यानंतर बावून झाला होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. यानंतरच्या दोन्ही संघाने टॉस साठी सज्ज राहायचं आहे. टॉस पूर्वी आपली ऑफिशियल नोंद देखील करायची आहे. आपल्याला पाहायला मिळेल खुशी 11 आई संतोषी माता अनगाव विपक्ष जानमान खोनी या दोन संघामध्ये.
2 धावा दरम्यान फलंदाज पूर्ण करतात आणि या 2 धावेने या संघाची धावसंख्या धावपलकावर पोहोचते 21 वर 21. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटके समाप्तीनंतर स्वर्गीय भगवान स्फूर्ती ज्यापासून पुन्हा संघाची धावसंख्या स्कोरवर आपण पाहतोय बिनबाद 21 धाव 21 विदाउट लॉस एंड ऑफ द सेकंड ओव्हर. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय रामदास देवड्या मडवी यांच्या स्मरणार्थ खांडपे गावचे युवा नेते अमोल सुदाम तारे साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. त्यांचा संघ देखील आपल्याला इंग मध्ये पाहायला मिळेल. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय रमाकांत बलवंत मडवी यांच्या स्मरणार्थ अमोल सुदाम तारे युवा नेता खांडपे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय देवीदास बलवंत मडवी यांच्या स्मरणार्थ अमोल सुदाम तारे युवा नेता खांडपे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहे. लॉफ केले चेंडूला लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. अगदी लेफ्ट किंवा राईट देखील होण्याची त्याला गरज पडलेली नाही. लॉंग ऑन रिझन मध्ये झेल आणि इथं मात्र पहिला फलंदाज फेल. सोनू दोन बॅलमध्ये परतताना आपण पाहतोय. स्वप्नील पाटील साहेबांच्या दरम्यान आमच्या व्यासपीठावर आगमन झाले आणि त्यांचा देखील सचिन 11 स्पोर्ट्स क्लब अग्रेपाठ आयोजित स्वर्गीय सचिन गोणे स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर विपुल मुकुल येतोय. मुकुल न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी पहिला फलंदाज सोनू बाद झालेला आहे. मयूर अजून खेळपटर आहे जो चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. 2 चौकार 1 षटकार देखील 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत. उमेश बॉलिंग ट्रॅकवर अगदी खेचून वाढलेला आहे. चाबुक शॉट चेंडू निघून जातोय या कावकरांच्या वरून सीमा बार 6 धावांसाठी षटकार. खेचून मारलेला फटका आपण पाहतोय. अगदी ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता मात्र मुकुल यांनी चेंडूला सीमारेषेवर गोल केलेला आहे. षटकाराने स्वतःचं अकाउंट देखील ओपन केलेलं आहे. धावसंख्या 27-27. निर्धाव चेंडू इथे मात्र पायांच्या समोरचा चेंडू उडवलेला चेंडूला चेंडू निघून जातो मेडिकल मधून सीमा पार 1 बाउंड चौकार. यानंतरच्या दोन्ही संघांनी टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ संघाने आपण टॉस साठी कॉन्टॅक्ट करायचा आहे. टॉस मध्ये आपण आपली ऑफिशियल नोंद देखील करायची आहे. फुलटा चेंडू पायता उचलता आलेला नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. बॅटकडे आपण दर्शवतात. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 32 वर 32. लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसरे षटक मार्गस्थ आहे.
आणि तिसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू. इथे मात्र कटरचा वापर, लेग कटर डिलिव्हरी पाहायला मिळते. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूने वळतोय. षटकाची समाप्ती, 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाची समाप्तीनंतर अक्षय कासार फॅन टीम स्वर्गीय भगवान स्मृती जय बजरंग पुंडा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 32 धावा. यानंतर जनमन खोने आणि खुशी 11 आई संतोषी माता अनगाव या दोन संघामधील सामना. दोन्ही संघ आपण जर आला असाल तर संपर्क साधायचा आहे. आपले ऑफिशियल नोंद सर्वप्रथम आपण करायचे आहे आणि त्यानंतर आपण टॉसकडे देखील वळणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला खुशी 11 आई संतोषी माता अनगाव विरुद्ध जनमन खोनी या दोन संघामध्ये. गोलंदाज शैलेश आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. दरम्यान केतन म्हात्रेजी आणि मिलिंदजी मडवी यांचं इथे आगमन उद्योगपती नक्कीच आपण पाहतोय. न्यू बॅटर रोशन दोन फलंदाज बाद झालेले आहेत. यानंतरच्या दोन्ही संघाने टॉससाठी रिपोर्टिंग करायचे आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल अनगाव विपक्ष खोनी या दोन संघामध्ये. इथे वाईट यॉर्कर चेंडू वन रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचीत. न्यू बॅटर सूरज आता मात्र मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 33 या धावसंख्येवर 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 3 षटकांचे देखील समाप्त झालेले आहे. चौथं षटक मार्गसही शैलेश चौथं षटक त्यांना पाहायला मिळतोय. यानंतरचे दोन्ही संघांनी टॉससाठी आपल्याला शेवटचा पुकाराला दिला जातोय. खुशी 11 आई संतोषी माता अनगाव आणि जय हनुमान खोनी. नेक्स्ट मॅच समोर खेळला डाऊन द ग्राउंड हा फटका क्षेत्ररक्षक दोन चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एकच धावण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 34. सचिन 11 स्पोर्ट्स क्लब अग्रीपाडा आयोजित स्वर्गीय सचिन गोनी स्मृती चषक 2026चा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहत आहोत. इथे इनसाइड आउट सुरेख फटका, मात्र क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतोय. प्रयत्न असफल, चेंडू निघून जातोय सीमा पार. मौका भी दिया और छक्का भी दिया. मयूरच्या बॅट बद्दल षटकार आणि षटकारांनी संघाच्या धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 6 ने पोहोचली ती 40 वर 4 नॉट.
हॅलो हॅलो. 24 जर्सी क्रमांक आपण बघतोय मयूर, ज्याच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. चांगला चेंडू कटरचा वापर, अगदी वाईट यॉर्कर चेंडू हाताळताना गोलंदाज पाहायला मिळतोय. वापसी करताना गोलंदाज पाहायला मिळत आहे. अक्षय कासार यांचा संघ सध्या इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. स्वर्गीय भगवान स्मृती जयभद्रंग पुंडास या संघाचे ते पॅकर आहेत, ऑनर आहेत. त्यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेलेला आहे आणि तो संघ सध्या फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला होता. तर अशा प्रकारे या पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाने प्रथम फलंदाजी करताना जयभद्रंग, आता स्वर्गीय भगवान स्मृती जयभद्रंग पुंडा संघाने आपल्या धावा जोडल्या. ते हॅलो 41 आणि 42 धावांचं हॅलो लक्ष ठेवलेलं आहे. हॅलो ती वीरभद्रंग धोंडावलेल्या या संघासमोर. हॅलो. चेसिंग इज कंपल्सरी, नक्कीच आपण पाहतोय हे लक्ष घ्या, कंपल्सरी चेस करावं लागेल. तर बोलूया आपण पुढील सामन्याच्या टॉस कडे. हॅलो. तर दोन्ही संघ नाही का आपण टॉस या कोणी संघाचा संघ नाही आणि खुशी 11 जय संतोष माता अनगाव संघाचा संघ नाही. अनगाव संघ इथे आलेला आहे. कोणी संघ नाही आपण देखील या. आपण पुढील सामना पाहणार होतो खुशी 11 आई संतोष माता अनगाव विपक्ष जवानमान खोनी या दोन संघामध्ये. कोणी संघाने किती इथे आलेला आहे. वेलकम. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. सुप्रील पाटील आणि केतनजी म्हात्रे आमचे सुप्रसिद्ध उद्योगपती, आणि त्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. खुशी 11 आई संतोष माता अनगाव विपक्ष जवानमान खोनी या दोन संघामधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. सुर्गे कबीर निर्मल केनी आपण टॉस बॉक्स पाहतोय आणि या टॉस बॉक्स मध्ये हा टॉस आपण इथे करणार आहोत. हे नाणं आपण पाहू शकता. एका बाजूला स्वर्गीय सचिन कोणी स्मृती, तर दुसऱ्या बाजूला जे वर्ष आपण पाहतोय 2026 2026 कॉल आहे या कोणी संघ नायकाचा आणि या नक्कीच डिसिजन त्यांनी पेंडिंग ठेवलेलं आहे. मात्र हे जे आयोजन केले आयोजनाविषयी दोन शब्द. अजून खूप चांगलं आहे, ग्राउंड पण खूप चांगलं आहे. हा बघूया आता कसं. तर आपल्या सगळ्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या दोन्ही मान्यवर विनंती असेल की आपण व्यापीठाची स्वागत आहे. हा टॉस झालेला आहे. जर्मन कोणी संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम त्यांनी मात्र डिसिजन पेंडिंग ठेवलं आहे. मी घेऊन जातो टॉस बॉक्स आमच्या कॉम्बॉक्समध्ये.
एक एक्स्ट्रा प्लेअर डोडोली संघाने एक आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होतोय. आव्हान ठेवले गेले ते 42 धावांचं पहिला चेंडू. पहिला चेंडू इनसाइड आउट. कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. उमेश आणि प्रज्वल ही जोडी मैदानामध्ये. आव्हान ठेवले गेले ते 42 धावांचा. 42 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय या वीर बजरंग ढोंडावरल्या संघ. टार्गेट 42. 42 धावांचा लक्ष्य. गोलंदाज मुकुल आपण पाहतोय या पहिल्या षटकातल्या नंतर पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. पहिल्या षटकामधील पुढील चेंडू स्विंग अँड मिस कटरचा वापर लेग कटर डिलिव्हर पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे. 3 धावा. आव्हान 42 धावांचं आहे. आपण सामना बघतोय या अक्षय कासार फॅम टीम स्वर्गीय भगवान स्मृती जयबजरंग पुंडास विरुद्ध वीर बजरंग ढोंडावरले या दोन संघामध्ये. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये पिंट्या जोशी आपण पाहत आहोत. इथे मात्र रिव्हर्स फटका चेंडू निघून जाते बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. वाटर शॉट स्विच इट चेंडू निघून जाते बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून आणखीन एक चौकार. प्रज्वल दलवीच्या बॅट मधून सलगचा दुसरा चौकार पाहायला मिळतो आणि चौकाराने संघाच्या धावसंख्या येतो आकार. धावसंख्येत दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना 11 धावा. आव्हान 42 धावांचं. 42 या लक्ष्याचा ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवा त्याप्रमाणे पाठलाग वीर बजरंग ढोंडावरली संघाकडून केला जातोय. इथे मात्र फाईन खेळलेल्या चेंडूला फाईन लेग रिजन मध्ये चेंडू थांबणार नाही. निघून जाईल सीमा पण सलगचा तिसरा चौकार. भिवंडी 11 संघामधून देखील प्रज्वलला काल रात्री आपल्याला नारा वडोली येथे या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला होता. एक टॅलेंटेड बॅटर म्हणून त्याची ओळख आहे आणि वंडर भिवंडी जयेश पाटील यांनी आपल्या इंटरव्ह्यूमध्ये या भिवंडीचे फ्युचर क्रिकेटरमध्ये प्रज्वल दलवी याच्या नावाचा उल्लेख देखील केलेला आहे. तोच प्रज्वल दलवी ज्याने चौकारींची हॅट्रिक देखील पूर्ण केलेली आहे. सलगचे 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या स्फोटवर पाहायला मिळते. ढोंढवली संघाची बिनबाद जिंदाबाद 15 धावा. चांगली धावसंख्या धावपल्यावर जोडलेली आहे कारण आव्हान 42 धावांचं आहे जे लक्ष्य ठेवलं गेलेलं आहे.
रोशन बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळताना स्विच हिट आणि स्वीट हिट चेंडू निघून जातोय या सीमा पार. अगदी कॅल्क्युलेट तोडून मापून मारलेला षटकार पॉइंटच्या वरून. गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न ऐजन गॉन विकेटचं पतन. फलंदाज बाद होताना पहिला हादरा ढोंडवलेला या संघाला. न्यू बॅटर प्रथमेश तालके येतोय. पहिला फलंदाज ढोंडवली संघाने गमावलेला आहे तो 25 धावसंख्येवर. गोलंदाज रोशन पुन्हा एकदा धुळोच्या टोका करून इथे मध्ये सेफ लँडिंग होते. फ्लाइंग स्लीप नव्हतं चेंडू निघून जात आहे थर्ड मॅन रिझर्व मध्ये. सीमा पार नशिबाचा चौकार. बैट का किनारा लेकिन नसीब का सहारा. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ते 29 वर. 29 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 42 या लक्ष्याचा पाठलाग विरोधी संघ ढोंडवली संघ करताना पाहायला मिळतोय. स्विंगर मिस कटरचा वापर. चांगला लेग कटर चेंडू हाताळताना गोलंदाज. जर्मन कोणी संघाने आपला डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे. मात्र आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. फिल्डिंग अजून डिसिजन पेंडिंग आहे. आपण डिसिजन कालवायचं आहे. इथे मध्ये हेलिकॉप्टर फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय मात्र अखेर चेंडू शर्यत जिंकतोय. चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. आपलं डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे अन्यथा आपल्याला पॅनल्टी दिली जाईल. प्रथम फलंदाजी स्वीकारले. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पुढील सामन्यामध्ये जर्मन कोणी संघाने घेतलेला आहे. टॉस जिंकून पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. जर्मन कोणी विपक्ष खुशी 11 आणि संतोष माता अनगाव या 2 संघामध्ये. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 33 धावा. 42 या लक्ष्याचं पाठलाग करताना मजबूत स्थितीमध्ये फलंदाजी करणारा संघ
चेंडू अडवला गेलेला आहे एक्स्ट्रेक्शनच्या मागे, तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते 34 वर. सोनू कटरचा वापर करताना पाहायला मिळतो. लेग कटर डिलिव्हरी. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर पाहायला मिळते ती 34 धावा. 42 लक्ष्याचा पाठलाग विविध बजरंग ढोंडवले संघ करताना आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहत आहोत. मिस टाइम फाटका चेंडू आहे मध्ये इस्टेक्सिक चेंडू खाली आणि अखेर विकेटचं पतन. फलंदाज बाद दुसरा हादरा. इथे मात्र प्रथमेश थालकेच्या रूपाने ढोंडवलेल्या संघाला. DJ Vaibhav in the mix. न्यू बॅटर आवेश. दोन फलंदाज बाद झालेले आहेत ढोंडवले संघाचे. पहिला फलंदाज उमेश बाद झाला होता आणि त्यानंतर प्रथमेश बाद होताना पाहायला मिळाले. प्रज्वल आणि अवेश ही जोडी मैदानामध्ये. तिसरं षटक मार्गचे सोनू तिसरं षटक चालताना. इथे बॅटची आउटर एज आणि हा चेंडू निघून जाईल. थर्ड मॅन रिझल्ट मधून सीमा पार. धाव मधील 4.